अजब रमा राघवची जोडी। राजू हे घे। अहो कशासाठी? अहो ताईसाहेब नको। राजू हे घे। अहो नको ताईसाहेब, ऐका माझं। राजू हे ब्रेसलेट ठेव, धर। अहो कशासाठी? आणि लय महागातलं दिसतंय। म्हणूनच मी तुला दिलं। हे विकलंस तर यातनं ऍटलीस्ट 10 लाख येतील। ओके 10 लाख? हो, हे विक आणि ह्यातून जे पैसे येतील त्यातून मिनलचे लग्न लावून दे। तू मगाशी म्हणत होतास ना तुझी फॅमिलीची जमीन विकशील म्हणून, तू वेडा आहेस का राजू की तुझ्या फॅमिलीची जमीन आहे ती अजिबात विकायची नाही। हे विक आणि यातनं जे काही पैसे येतील त्यातनं सगळं एक्सपेन्स बेअर कर। ओके अहो नाही नाही ताईसाहेब, हे काय बोलतोस? नाही नाही, मी हे नाही घेणार। राजू रागवे ना आता मी तुला। एकतर तू मला सांगितलं नाही की तुझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यात फॅमिलीची जमीन विकायला निघालास। सिरियसली वेडा आहेस का तू? अजिबात असं काही करायचं नाहीये राजू। मी तुला माझी फॅमिली मानते, पण तू नाही मानत मला फॅमिली मेंबर। नथिंग डुईंग। मी तुला एकदा सांगितलं ना तू हे ब्रेसलेट ठेवायचंय म्हणजे ठेवायचंय। यातून जे काही पैसे येतील त्यातनं तू मिनलचं ग्रँड वेडिंग करून दे। ओके रमाताई, तुमचे आभार कसे मानू नये हेच कळत नाहीये। तुम्ही माझ्यावर नेहमीच जीव लावता आणि आज परत एकदा तुम्ही किती मायाळू आहात ना हे दाखवून दिलं। राजू इट्स ऑल राईट। ओके इट्स ओके। तू आमचे आभार नको मानू सर। तू आमच्यासाठी किती हार्डवर्क करतोस ते आम्ही रिपे नाही करू शकत, पण मी हे एवढं तर नक्कीच करू शकते, हो ना? सो आता तू रडू नकोस, एन्जॉय कर तुझ्या बहिणीची वेडिंग। ऑल्सो तुला किंवा तुझ्या आईला किंवा तुझ्या बहिणीला काही लागेल तर मला सांग। ओके राजू, मी ना आता निघते। त्या इडियटच्या बहिणीला ते ड्रेस द्यायचा आहे ना तर पळते हा मी। ओके बाय बाय। देवा, आमच्या रमाताईंना लाखात एक आहे, त्यांना नेहमी सुखी ठेव। मला असं अचानक बघून तू घाबरली असशील माहितीये मला, पण प्लीज माझं ऐकून घे। मी माझे डोळे उघडणार नाही, कारण तुझ्या डोळ्यात पाहिलं तर त्यात हरवून जाईन मी पहिल्यांदा तुला महाशिवरात्रीला पाहिलं ना तेव्हापासूनच मला चैन पडत नाहीये। मी फक्त तुझाच विचार करत असतो, तुझीच स्वप्न पाहत असतो। आय थिंक मी तुझ्या प्रेमात पडलो। मला भीती वाटत होती की मी तुला परत कधीच भेटणार नाही, पण माझी विल पॉवर स्ट्रॉंग होती आणि तू मला समोर दिसलीस। तू कोण आहेस, तुझं नाव काय, तुझा ऍड्रेस काय मला काहीच माहित नाही, पण मी तुला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे। आय लव्ह यू मिस्ट्री गर्ल। जर तुझा होकार असेल तर प्लीज ही फुलं एक्सेप्ट कर। थँक्यू। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। आजी तुम्ही काय करताय? अहो ती मुलगी कुठे गेली? बस बस इकडे बस। अरे तू डोळे बंद करून येत होतास ना तेव्हाच ती निघून गेली। अहो मग ते आधी नाही का सांगायचं? मी उगाच इथे बडबड करत बसलो। अरे पुढच्या वेळेसाठी प्रॅक्टिस झाली असं समज। अहो पण त्या पुढच्या वेळेसाठी ती परत भेटली पाहिजे ना। अरे भेटेल भेटेल। तुझं जर खरं प्रेम असेल ना तर ती नक्की भेटेल बघ। फक्त त्या वेळेला डोळे उघडे ठेव आणि घडा सगळं बोलून टाक, मग बघ ती कशी तुझ्या गळ्यात हसत हसत पडते ते। बेस्ट ऑफ लक बरं का। आणि हो, माझी ओळख विसरू नको हा, वासंती। काय म्हणशील? वासंती। बरं
बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. राघव, इथे काय करतोस? जायचं नाहीये घरी? नेटवर्क शोधायला आलो होतो, पण एक खजिना सापडला. व्हॉट खजिना? काही नाही, चला. ए हॅलो, चला काय? हा घे तुझा ड्रेस. ठेवा तुमच्याकडेच. हा? अहो म्हणजे मी गाडी चालवतोय तोवर धरा, मला धरता नाही ना येणार, नंतर द्या मात्र. चला. परत रमाला कसं समजावून सांगावं ना हे आता मला कळेनासच झालं. त्यात लावण्याची फूस आहे तुला, त्यामुळे ते दिवसेंदिवस हाताबाहेरच चालते. गिरीश, तुम्ही जरा शांत व्हा. आता मनोरमा आली ना की तुम्ही तिच्याशीच एकदा बोला. लावण्या थांब. हे काय आहे लावण्य? माझ्या क्रेडिट कार्डवरती 5 लाख रुपयांची डेबिट नोट. हे पैसे तू खर्च केलेस की रमानं? मी केले. कार बुक केली आहे रमासाठी. घरामध्ये इतक्या गाड्या पडलेल्या असताना तू परत तिला नवीन गाडी विकत घेऊन दिली? म्हणजे तिने मागितली आणि तू घेऊन दिलीस? तिने मागितली नाही. ओके, त्या कारची ऍड बघितली तिने, तेव्हा ती म्हणाली की दिस कार इज फॅन्टास्टिक, सो आय बुक्ड इट फॉर हर. ती म्हणणारच ग लावण्या. बापाचे पैसे उधळणे या पलीकडे आपल्या मुलीला येतं काय दुसरं? तिचं हेच वागणं बदलावं म्हणून मी तिला 3 महिने स्वतः पैसे कमवण्याचं चॅलेंज दिलं. तिच्या सगळ्या लक्झरीज बंद केल्या. सगळ्या महागड्या गोष्टी अशा इनडायरेक्टली तुझ्याकडून ती मिळवतच चालली आहे, नाही का? नाही, अजिबात नाही. रमा स्वतःहून काहीही मागत नाहीये. माझी रमा आहे ना खूपच स्वाभिमानी. गिरीश, ती किती स्वच्छ मनाची आहे, इतरांना किती मदत करते हे तुला कधीच दिसत नाही. इनफॅक्ट तुला ना तिचं कौतुकच नाही. ओके, बस मी लावण्या, रमाची खरंच जर एखादी चांगली बाजू असेल ना तर ती बघायला मला अत्यंत आवडेल. एक बाप म्हणून तिच्यातले गुण बघायला मी तडफडतोय ग. फक्त मला दिसते ती फक्त आणि फक्त उधळपट्टी. कसं आहे ना गिरीश, माझ्या रमाला ही सवयच नाहीये जगाला ओरडून सांगण्याची की ती किती चांगली आहे. जी सवय इथे काही जणांना खूप जास्त. लावण्या, तुझं म्हणणं खरं ठरू देत. त्या दिवशी मला कळेल की रमानं आपला राग बाजूला ठेवलाय आणि खरंच दुसऱ्यांसाठी एखादी चांगली गोष्ट केली ना तर मी जगातला सगळ्यात आनंदी बात करेन. $10 लाख? रमाताईंनी आपल्याला 10 लाखाचं ब्रेसलेट दिलंय. हो ना, बघ ना, सोन्याचं आहे आणि त्यात हिरे पण आहेत. रमाताई ना वर लहान पोरासारख्या वागतात, पण कधी कोणावर चिडतील ना काही सांगता येत नाही. पण खरं सोनं आणि खरं हिरे ना रमाताईच आहेत. हे बघ राजू, असं मालकीनबाईचे दागिने नाही घ्यायचे आणि अंगाचे दागिने विकायचे पण असतात. तू त्यांना परत देऊन टाक. हो ना, मला पण तेच वाटतंय. आपलं ठरलंय ना जमीन विकायचं, तसंच करूया. उगाच रमाताईच्या मोठ्या मनाचा फायदा नको घ्यायला. हो बरोबर आहे. तुझ्या मालकीनबाईचं देव भलं करो. त्यांची आणि राघव साहेबांची जोडी टिकून राहू दे. ते एकमेकांना शोभून दिसतात. अगं आई, जी जोडी जमणारच नाही ती टिकणार कशी? म्हणजे रमाताई पूर्व आहेत तर राघव साहेब पश्चिम. ते दोघं कधी बी एकत्र येणार नाही. असं कसं? माझी आणि राहुलची जोडी जमणार नाही असं वाटलं होतं ना, पण जमलीच की. तसंच राघव दादा आणि रमाताईच्या बाबतीत होईल बघ तू. हे बघ राजू, जोड्या आहे ना वरून बनवून आणलेल्या असतात. रमा आणि राघवची जोडी एक दिवस जमणार म्हणजे जमणारच.
आज ना मला युद्ध जिंकल्यासारखं वाटतंय. युद्ध युद्ध मीन्स म्हणजे वॉर किंवा मिशन म्हणूयात ना. आज आपण श्रुतीचा ड्रेस शोधण्याच्या मिशनवर आहोत. सकाळपासून तो ड्रेस शोधण्याचे अनेक प्रयत्न केले. संध्याकाळी ऑफिस नंतर तो दोघंही शोधायला बाहेर पडतो. आय नो यू नो व्हॉट, हा ड्रेस शोधण्याच्या नादात मी आज खूप दमली आहे. मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं मी रमा फरांसे कधी लाईफ मध्ये डस्टबिन मध्ये हात घालू किंवा आमच्या राजूच्या घरी जाईल. पण या ड्रेसने मला हे सुद्धा करायला लावतं. पण शेवटी मेहनत करून आपण आपलं मिशन पूर्ण केलं. आता लवकरात लवकर तो ड्रेस मला श्रुतीच्या ताब्यात द्यायचा. कधी एकदा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय ना असं झालंय मला. वरुण, अरे कधी आलास तू आणि झोपलायस का? तुला बरं वाटत नाही का? मला काही झालेलं नाहीये मॉम, माझा फक्त मूड गेला. वरुण, आता तुझा मूड जायला काय झालाय? अहो तुम्हाला मी एवढं फोन करून विचारलं की इंडियामध्ये मुलीला प्रपोज कसं करतात, हा, पण त्याचा काही फायदाच झाला नाही. अहो माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणजे ती नाही म्हणाली? असं कसं होईल? नाही हो, मी तिला प्रपोज करायच्या आधी तिथून निघून गेली होती. तिच्या एवढंच ना. हे बघ, आपल्या आवडीचा माणूस जर का मिळवायचा असेल तर त्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायलाच पाहिजे. हे बघ, ह्या वेळेस तुझं टायमिंग चुकलं असेल, पण पुढच्या वेळेस चुकणार नाही. काय? बापरे, अहो आज जेमतेम धीर गोळा केला होता मी. भर शास्त्रीनगर मध्ये डोळे बंद करून बसलो होतो मी तिच्यासाठी. आणि मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती तिकडे नव्हतीच. आणि हे सगळं परत करायचं म्हणताय तुम्ही? हो, पुन्हा करायचं. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुला होच म्हणणार आहे. चल आता उठ उठ आणि फ्रेश हो. चल. आय लव्ह यू. लव्ह यू टू. तुमच्या दोघांचा कॉन्फिडन्स बघून ना मला खरंच खूप बरं वाटतं. मी ना परत ट्राय करेन. आणि बघा, 7 दिवसात तुमच्या होणाऱ्या सुनेला मी तुमच्यासमोर घेऊन येईन. येस, येतो मी. फाईन, आहे माझ्या लक्षात. घे. इथून पुढे ट्रॅव्हल करताना मी 2 व्हीलरवर नेहमी हेल्मेट घालूनच बसेल. ओके? ओके, बाय. रमा मॅडम, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. आता काय? ऐक ना राघव, हे बघ, मी आत्ताच म्हणाले ना मी तुझं सगळं ऐकेन म्हणून. प्लीज प्लीज आणखीन लेक्चर नको देऊस प्लीज. हो, लेक्चर नाही, पण कौतुक तरी ऐकाल. कौतुक माझं तू करणारस. हो, आणि अगदी मनापासून. रमा मॅडम, तुम्ही वरवर खूप रागीट वाटता, पण मनाने खूप चांगले आहात. तुमचं मन प्रेम करणारं, लोकांची काळजी घेणार आहे. राघव, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हे तुला अचानक का वाटतंय? माफ करा, तुम्ही तुमचं ब्रेसलेट राजूला दिलं ते मी बघितलं. ओ, फाईन. मी काही एवढं नाही केलं. अहो, असं कसं म्हणता काही नाही केलं? तुम्ही आज जे केलं ना रमा मॅडम, ते खूप लोक करू शकत नाही. अहो, राजूची परिस्थिती जेव्हा तुम्हाला कळली तेव्हा तुम्ही लगेच त्याची मदत केलीच, पण ती कोणालाही कळू न देता केली. तुम्ही तुमचं डायमंडचं ब्रेसलेट सगळ्यांसमोर मिरवत राजूला देऊ शकला असता,
पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्हाला लोकांचा मान मिळवायचा नव्हता. तुम्हाला फक्त निर्मळ मनाने राजूची मदत करायची होती. आणि आज तुम्ही जे काही केलं ना, त्यासाठी आता मी एकच गोष्ट करू शकतो. काय? तुमच्या चांगुलपणाला नमस्कार करू शकतो. हे हॅलो, एक मिनिट. हे सगळं करायची काहीच गरज नाहीये राघव. कम ऑन, राजू आमचा फॅमिली मेंबर आहे आणि हे सगळं तर बेसिक आहे. हे मी त्याच्यासाठी केलंच असतं. अरे राजू किती वर्ष झाले आमच्याकडे काम करतोय, पण बघ ना, एकदाही तो असं नाही म्हणाला की त्याला पैशाची गरज आहे. राघव, बघतोस ना राजूला किती सेल्फ रिस्पेक्ट येते. अँड आय रिस्पेक्ट हिम. आणि त्यावेळेला माझ्याकडे ते ब्रेसलेट होतं म्हणून बरं झालं नाही. ऍटलीस्ट मी त्याची हेल्प करू शकले. हो ना? हॅलो, असं का बघतोस? रमा मॅडम, तुम्ही कधी कस्तुरी मृगाबद्दल ऐकलंय का? हा? कसू व्हॉट? कस्तुरी मृग हरिण आहे एका जातीचं. ते हरिण ना जिथे जाईल तिथे सुगंध पसरवत असते. याची त्याला जाणीवच नसते की हा सुगंध आपल्या शरीरातून येतो. ते फक्त आनंद देत पुढे जात राहते. राघव, आता तू जे काही बोललास ना ते मला अजिबात कळलं नाही. पण असो, जाऊ दे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राजूला जेव्हा हेल्प हवी होती त्यावेळेला ऍक्सिडेंटली मी तिथे होते. हे मस्त झालं नाही? रमा मॅडम, या जगात ऍक्सिडेंटली काहीच होत नाही. जे काही घडतं ते विधात्याने आधीच ठरवून ठेवलेलं असतं. कोणी? परमेश्वराने, डेस्टिनी म्हणूया आपण. एखाद्या नक्षीप्रमाणे प्रत्येक धागा जुळवून आणलेला असतो. रिअली? हा, आता हेच बघा ना, आपल्या ह्या नक्षीची सुरुवात महाशिवरात्रीपासून झाली. तुम्ही कुंडात पडलात तो पहिला धागा. मी श्रुतीचा ड्रेस तुम्हाला दिला हा दुसरा धागा. आणि मग त्यानंतर श्रुतीने त्या ड्रेससाठी हट्ट धरणं, तो मी तुमच्याकडे मागणं, तो तुम्ही आधीच फेकून दिलेला असणं, मग तो आपण शोधायला जाणं, तो ड्रेस शोधत शोधत आपण राजूच्या घरी जाणं, तिथे राजूच्या बहिणीच्या बघण्याचा कार्यक्रम असणं, तिथे आपण पोहोचणं आणि मग तुम्ही राजूला मदत करणं. हे सगळे धागे एकत्र जुळवून आणले होते नियतीने. एक मिनिट. म्हणजे तुला काय म्हणायचं, हे सगळं प्री प्लॅन होतं? नाही, प्री प्लॅन नाही, हे सगळं डेस्टिन्ड होतं असं पण म्हणूया. राजूला मदतीची गरज आहे हे नियतीने आधीच ओळखलं होतं आणि म्हणून तिने अशा काही घटना घडवून आणल्या की जेणेकरून राजूला मदत मिळेल ती वेळेवर. आणि ती सुद्धा एक खूप मोठं मन असलेल्या व्यक्तीकडून, म्हणजे तुमच्याकडून. राघव, तू कुठलं कनेक्शन कुठे नेऊन जोडतोयस? मॅडम, अहो, हे सगळं कनेक्टेडच असतं. आपण दोघं फक्त एक निमित्त ठरलं. आपल्याला वाटत असतं की आपण जे पाऊल उचललंय ते काहीतरी विचार करून ठरवून उचललंय, पण खरं तर ते पाऊल आपल्याला नियतीनेच उचलायला सांगितलेलं असतं. आज नियतीने ठरवलं होतं की तुम्ही राजूला मदत करा आणि नियतीने माझ्यासाठी ठरवलं होतं की काय? की आज मला एक सुंदर मन असलेलं कस्तुरी मृग भेटेल. चला, उशीर झालाय बराच, निघतो मी. भेटूया येऊया ऑफिसमध्ये. की आज मला एक सुंदर मन असलेलं कस्तुरी मृग भेटेल.
राघवा आला. राघव आला. ड्रेस कुठे आहे? हो आणलाय. हा काय घ्या. मी पाणी आणते. हा दमलो. चला मिळाला एकदाचा. तुला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं. श्रुती अगं टेन्शन कसलं घेतेस? तुझा भाऊ असताना टेन्शन घ्यायची गरजच नाही. आणि मी तुला वचन दिलं होतं की नाही, मग मी ड्रेस आणणारच. हो रे, पण ती भयंकर बाई माझा ड्रेस घेऊन बसली होती ना, तिचा काय भरोसा. मला तर वाटलं होतं ही बाई ड्रेस द्यायला साफ नकार देणार आहे. हो ना, आपल्याला त्रास व्हावा म्हणून ही मुद्दाम असं काहीतरी करेल असं मलाही वाटलं होतं. मला कळत नाही तुम्ही रमा मॅडम विषयी इतकं वाईट का बोलता. मनानी खरंच खूप चांगल्या आहेत त्या. ती आणि मनानी चांगली. तिच्या एवढं घाणेरडं मन ना कोणाचंही नसेल. श्रुती, कोणाबद्दलही असं बोलू नये. आणि रमा मॅडम बद्दल तर नाहीच नाही. आज मला एक सुंदर मन असलेलं कस्तुरी मृग भेटेल.